नमस्कार मित्रांनो, दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, फार पूर्वी भाद्रपदातील चतुर्थीपेक्षाही माघ शुक्ल चतुर्थीला जास्त महत्त्व होते. कारण भाद्रपद चतुर्थीला गणेशाचे पार्थिव पूजन केले जाते, तर माघी चतुर्थीला गणेशाचा जन्मोत्सव साजरा केला जातो. परंतु लोकमान्य टिळकांनी पार्थिव गणेशाच्या पूजेला सार्वजनिक उत्सवाचे स्वरूप दिल्यापासून भाद्रपद चतुर्थीला अधिक महत्त्व प्राप्त झाले. तसे असले तरी आजही अनेक ठिकाणी माघी गणेशोत्सव थाटामाटात साजरा केला जातो. त्याच निमित्ताने आज आपण श्रवण करणार आहोत माघी गणेश जन्माची कथा. अंगद देशात रुद्रकेतू नावाचा विद्वान ब्राह्मण राहत होता. त्याला शारदा नावाची सुविद्य आणि सुशील पत्नी होती. त्यांचा संसार सुखात सुरू होता, परंतु संतान प्राप्तीच्या सुखापासून ते वंचित होते. त्यांनी देवाची करुणा भागली. नियतीने त्यांच्या पदरी एक सोडून 2 पुत्रांचे दान दिले. जुळ्या मुलांचे नामकरण झाले, देवांतक आणि नरांतक. ही मुले मोठी होऊ लागली. महर्षी नारद त्यांच्या भेटीला आले. त्यांनी मुलांचे भाकीत वर्तवले. ते रुद्रकेतूला म्हणाले, तुमच्या पोटी जन्मलेली ही दोन्ही महापराक्रमी होतील, परंतु त्यांनी त्यांच्या शक्तीचा गैरवापर करता कामा नये, अन्यथा त्यांचा विनाश होईल. त्यांना सद्बुद्धी लाभावी म्हणून देवाधिदेव महादेव यांची उपासना करायला सांगा. त्यानुसार दोघेही महादेवाची उपासना करू लागले. त्या निरागस बालकांची भक्ती पाहून महादेव प्रसन्न झाले. त्यांनी वर मागायला सांगितला. साक्षात देव प्रसन्न झाले आहेत हे पाहून दोघांची मती फिरली. ते म्हणाले, आम्हाला अमरत्व द्या. भगवान म्हणाले, मृत्यूलोकात जन्माला आलेल्यांना मरण हे येणारच. अमरत्वाचा आशीर्वाद मी देऊ शकत नाही. दुसरे काही हवे असेल तर मागा. मुले हुशार होती. ती म्हणाली, देवा, आम्हाला आमच्या नावानुसार देवावर आणि मानवावर विजय मिळवायचा आहे. त्रैलोक्यचा राज्यकारभार चालवायचा आहे. जगावर सत्ता मिळवायची आहे. लहान मुलांची मोठी स्वप्ने पाहून देव तथास्तु म्हणाले आणि अंतर्धान पावले. महादेवांचा आशीर्वाद मिळाल्यापासून दोघेही उन्मत्त झाली. सच्शील दाम्पत्याच्या उदरी पापबुद्धीची बालके कशी जन्माला आली याचे सर्वांना आश्चर्य वाटू लागले. तोवर या बालकांनी समविचारी पराक्रमी दुष्टवृत्तीची फौज तयार केली आणि स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ लोकावर अतिक्रमण केले. त्यांनी लोकांचा अतोनात छळ सुरू केला. लोकच नव्हे तर देवही त्यांच्या भीतीने चळचळा कापू लागले. ते महादेवांना शरण आले, परंतु या मुलांना महादेवांनीच आशीर्वाद दिला म्हटल्यावर त्यांचा नाईलाज झाला. म्हणून त्रिदेव, समस्त ऋषी आणि देवगणासह गणरायाला शरण केले. त्यानेच आपल्या चतुर्बुद्धीने यातून मार्ग काढावा अशी प्रार्थना केली. देवांतक आणि नरांतकाला देव, दानव आणि मानव यांच्यापासून अभय होते. म्हणून गणरायाने मानवी देह आणि हत्तीचे शिर धारण करून महापुण्यवान कश्यप ऋषी आणि त्यांची पत्नी देवमाता अदिती हिच्या उदरी जन्म घेईन असा शब्द दिला. सगळेजण सुखावले. महर्षी नारदांनी ही वार्ता कश्यप ऋषींना जाऊन सांगितली. त्रिभुवन पालक गणपती आपल्या घरात जन्म घेणार या विचाराने दोघेही आनंदून गेले. त्यांनी गणरायाची आराधना सुरू केली. अदिती माता गर्भवती राहिली. 9 मास पूर्ण झाले आणि माघ शुक्ल चतुर्थीला दुपारच्या वेळी अदिती मातेच्या उदरी गणेशाने जन्म घेतला. सर्व देवांनी गणरायाचे साजिरे गोजिरे बालरूप पाहून स्वर्गातून पुष्पवृष्टी केली. सर्व नद्या आणि देवस्त्रिया वेषांतर करून बाळाला नाणी घालण्यासाठी आल्या. बाळाला नाऊ घातले, बाळलेणी घातली, दुपट्यात गुंडाळून पाळण्यात घातले. सर्वांच्या उपस्थितीत बाळाचा नामकरण सोहळा पार पडला. देव, ऋषीमुनी, मानव या सर्वांच्या रक्षणार्थ आणि त्यांच्या उत्कट इच्छेमुळे गणरायाने हा जन्म घेतला. म्हणून बालकाचे नाव महोत्कट ठेवण्यात आले. सर्व देवतांनी आपल्याकडील शक्ती, आयुधे यांचे वरदान महोत्कटाला
आशीर्वाद स्वरूपात दिले. कालांतराने याच महोत्कटाने देवांतक आणि नरांतकाचा वध केला आणि त्रैलोक्याला भयमुक्त केले. मित्रांनो, गणेश जन्माविषयी अजून एक कथा लोकप्रिय आहे आणि ती सर्वांनाच माहिती आहे. पण त्या कथेचा वास्तविक आध्यात्मिक अर्थ खूप कमी जणांना माहीत असेल. ती कथा अशी की एकदा शिव काही कार्यास्तव पुष्कळ कालावधीसाठी बाहेर जातात. त्यावेळी एकट्या असलेल्या पार्वतीला लक्ष्मी तिच्या मळापासून पुत्र बनवण्यास सांगते. त्यामुळे तिचे एकटेपणही दूर होईल आणि जगताचा उद्धारही त्या पुत्रामुळे होईल, असे ती सांगते. तिच्या आग्रहास्तव पार्वती आपल्या मळापासून एका मुलाची मूर्ती बनवून त्यात प्राणप्रतिष्ठा करते. तोच हा सर्वांचे कल्याण करणारा शुभकारी गणेश होय. या गणेशाला स्वतःच्या पित्याचे दर्शन घडलेलेच नसते. एकदा शिव येणार म्हणून पार्वती मंगलस्नानाला गेलेली असते. स्नानात सतत व्यत्यय येत असल्याने ती गणेशाला द्वाराजवळ उभा राहून कोणालाही आत न सोडण्याविषयी सांगते. गौरीनंदन गणेश मातेची आज्ञा शिरसावध्य मानून कोणालाही आत सोडत नाही. त्याचवेळी शंकर तेथे येतात. पार्वतीला भेटण्यासाठी ते आत जात असताना गणेश त्यांना अडवतो. त्याला वारंवार सांगूनही तो त्यांना आत प्रवेश करून देत नाही. शिवभक्त अनेक ऋषी तसेच स्वर्गातील देवही त्याला शिवाला आत जाऊ देण्याची विनंती करतात, परंतु तो मुळीच विचलित होत नाही. उलट स्वतःच्या सामर्थ्याच्या अहंकारामुळे तो त्यांना तुच्छ लेखून युद्धासाठी आवाहन करतो. त्यांना युद्धास भाग पाडतो. देवतांना बांधून टाकतो. ऋषीमुनींना त्रास देतो. कोणाचेही तो ऐकत नाही. त्यामुळे शिव पुन्हा तिथे येतात. त्याला समजावतात, परंतु तो त्यांचाही अपमान करतो. त्यांना हीन लेखतो आणि त्यांच्यावर आपले शस्त्र सोडतो. शिवाचा नाईलाज होतो आणि शिव त्याच्यावर त्रिशूळ सोडून त्याचे शिर उडवतात. झालेल्या प्रकाराने सर्वच भयभीत होतात. पार्वतीला हा प्रकार कळल्यावर ती पुत्राला पुनर्जीवित करण्याचा शिवाजवळ हट्ट करते आणि ते शक्य नसल्याचे कळल्यावर ती रुद्र आणि प्रलयकारी रूप धारण करते. देवदेवता सृष्टीच्या हितासाठी गणेशाला जिवंत करण्याची शिवाला विनवणी करतात. त्याला मूळ स्थितीत पुनर्जीवित करणे शक्य नसल्याने शिव त्याला दुसऱ्या कोणाचे तरी शिर लावण्यास सांगतात. तसे शिर सूर्यास्तापूर्वी जो प्रथम प्राणी दिसेल आणि जो स्वखुशीने शिर अर्पण करण्यास सिद्ध असेल त्याचेच असावे असेही ते सांगतात. त्यानुसार एक गज स्वप्राण अर्पित करण्यास सिद्ध असल्याने त्याचे शिर आणून गणेशाला लावण्यात येते. हा गज म्हणजे गजासूर असतो. अनेक वर्षे शिवाचे तप करून तो त्याला प्रसन्न करून घेतो. त्यावेळी तो शिवाला त्याच्या उदरात राहण्यास सांगतो, परंतु ब्रह्मा आणि विष्णू त्याला तसे करण्यापासून परावृत्त करतात आणि त्याला कालांतराने तू शिवाजवळ कायमस्वरूपी राहशील असे वरदान देतात. या महाज्ञानी गजासुराला ते वरदान सफल होण्याची ही संधी मिळाल्याने तो अतिशय आनंदाने समर्पणास सिद्ध होतो. मित्रांनो, लहानपणापासून आपण पार्वतीने मळापासून बनवलेल्या गणेशाचा शंकर वध करतो आणि नंतर त्याला हत्तीचे म्हणजे गजाचे शिर लावून त्याला जिवंत करतो, अशी गणेश जन्माची कथा ऐकली असते. त्यावेळी अनेक प्रश्न पडायचे. मळापासून सजीव मूर्ती कशी बनते? क्षुल्लक कारणावरून पिता पुत्राचा वध का करतो? पुन्हा त्याला जिवंत का करतो? तेही पूर्वीचे शिर न जोडता हत्तीचे शिर का जोडतो? हे सर्व कसे शक्य आहे? असे वाटून या सर्व कथा कपोलकल्पित असाव्यात असे वाटायचे. त्यानंतर वेळोवेळी वाचनात आलेल्या कथा, मुलाने विचारलेल्या प्रश्नांनी जागृत झालेली जिज्ञासा, काहींनी केलेले शंका निरसन यातून त्यातील गर्भितार्थ लक्षात येत होता. परंतु प्रत्यक्षात शास्त्रार्थ मात्र साधनेत आल्यावरच कळत गेला. गुरुदेवांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता आहे. त्यांनीच जिज्ञासूपणे या प्रश्नांची उत्तरे शोधायला शिकवली. आदिशक्ती पार्वती ही जगज्जननी आहे.
तिच्यापासून समस्त प्रकृतीची उत्पत्ती होते. तिच्यातील प्रचंड शक्तीमुळेच ती शिवाची शक्तिदायिनी आहे. तिच्या विना शिव शव आहे, हे सर्व ज्ञात आहे. पंचमहाभूतांनी बनलेल्या देहाला मर्यादा असतात, परंतु साधनेच्या बळावर पार्वती पंचमहाभूतांनी युक्त देहाच्या मर्यादा ओलांडून गेलेली असते. म्हणूनच ती देवाशी एकरूप होऊ शकते. अशा आदिशक्तीला अशक्य ते काय आहे? त्यामुळेच ती तिच्या मळापासून तिच्या चैतन्याच्या अंशाला, पुत्राला सिद्ध करू शकली. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर कल्पांतापूर्वी दैत्यासुरमर्दिनी आदिशक्ती पार्वतीच्या मळातून महाशक्तिशाली पुत्राची निर्मिती सहज संभव आहे. मित्रांनो, गणेश महापराक्रमी होता. सामर्थ्याला म्हणजेच शक्तीला सात्विकतेची म्हणजेच शिवाची जोड नसेल तर सामर्थ्याचा अहंकार वाढतो. तो सर्वदा विनाशकारी असतो. त्या व्यतिरिक्त हा पुत्र आपली आज्ञा ऐकणारा असावा, असाही त्याच्या जन्माच्या वेळी पार्वतीचा एक स्वार्थी विचार असतो. स्वार्थी वृत्तीने केलेली कलाकृती सात्विकतेपासून दूर जाते. त्यामुळे मातेचे आज्ञापालन करताना गणेश सारासार विवेकाच्या मर्यादा उल्लंघतो. करुणा, दया, क्षमा यांचे भान उरत नाही. रज तम गुणांकडे झुकणारी ही शक्ती तमोगुणी अधिक होते. गणेशाच्या संदर्भातही तसेच झाले होते. आदिशक्तीच्या मळापासून बनलेल्या गणेशाची शक्ती अफाट होती, परंतु बुद्धी मात्र मलिन रज तमोगुणी होती. वास्तविक हा पार्वतीनंदन विश्वाच्या कल्याणासाठी, ते मंगलमय करण्यासाठी अवतीर्ण झाला होता. परंतु अशी मलिन बुद्धी जगाचे कल्याण नव्हे तर अकल्याणच करणार हे त्रिकालज्ञानी शिवाने जाणले होते. आपल्या सामर्थ्याच्या अहंकाराने अन्याय करणाऱ्या पुत्रामुळे जगाचे भवितव्य अंधकारमय होऊ नये यासाठी त्याची मलिन बुद्धी जाणे आवश्यकच होते आणि ती घालवण्यासाठीच मलिन बुद्धी असलेले त्याचे शिर धडावेगळे करण्याचा निर्णय त्याला घ्यावा लागतो. धन्य तो पिता जो जगत कल्याणासाठी पुत्राचे शिर उडवतो. मित्रांनो, गजासुराचे शिर लावल्याने मलिन बुद्धी असलेल्या गणेशाची बुद्धी पुन्हा शिवमय होते. गजासुराने केलेल्या शिवाच्या कठोर तपस्येमुळे तो महाज्ञानी बनतो. त्यामुळे गजाननाला म्हणजेच गणेशाला उपजतच सर्व गोष्टींचे ज्ञान प्राप्त होते. शक्तीच्या मळापासून बनलेली मलिन बुद्धी शिव म्हणजेच पवित्र सात्विक होते. मित्रांनो, आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल. माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.